प्रसारक संस्था अंबाजोगाई व श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय माजलगाव यांच्या वतीने इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण ऑनलाईन व्हिडिओज बनवत आहोत. ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचे काही पार्ट आपण पाहिलेले आहेत. आता आपण हा ग्रॅव्हिटेशनचा 5वा पार्ट पाहतोय. ग्रॅव्हिटेशनच्या या पूर्वीच्या पार्टमध्ये आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन व त्याच्याशी रिलेटेड एक एक्सप्रेशन पाहिलेलं आहे. चला तर मग आपण या भागाला स्टार्ट करूया. यासमोर आपल्यासमोर हे दोन ऑब्जेक्ट दिसत आहेत. एक अर्थ आहे आणि दुसरा हा मून आहे. कन्सिडर करा की हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांना चिटकलेले आहेत आणि या दोन ऑब्जेक्टमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स 0 एवढा आहे. ओके, आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनवरून ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन याविषयीचं एक एक्सप्रेशन मिळालेलं आहे. ते एक्सप्रेशन काय बरं? F is equal to capital G m1 m2 upon a d square, where m1 and m2 are the masses of the object and d is the distance between them. समजा हे दोन ऑब्जेक्ट जर एकमेकांना चिटकलेले असतील तर या दोन ऑब्जेक्टमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स 0 होऊन जाईल आणि डिस्टन्स जर 0 झालं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू ऑब्जेक्ट इट बिकम्स इन्फिनाईट. तो इन्फिनाईट होईल. पण असं होतं का बरं? नाही होत. का नाही होत बरं? कारण दोन ऑब्जेक्टमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मेजर करत असताना आपण सरफेसपासूनचं डिस्टन्स मेजर करत नाही. तर हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपण त्यांच्या सेंटरपासून मेजर करतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी अर्थ जी आहे ही अर्थ स्पेरिकल असल्यामुळे याचा एक जॉमेट्रिकल सेंटर असेल आणि या जॉमेट्रिकल सेंटरपासून याचा डिस्टन्स मेजर केला जाईल. तसंच या ठिकाणी हा मूनसुद्धा कसा एक स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे या ठिकाणी याचासुद्धा एक जॉमेट्रिकल सेंटर असेल आणि या जॉमेट्रिकल सेंटरपासूनचा डिस्टन्स कॅल्क्युलेट केला जाईल आणि त्यावरून दोन ऑब्जेक्टमधला जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कॅल्क्युलेट केला जाऊ शकतो. जर ऑब्जेक्ट स्पेरिकल असतील तर आपण त्यांच्या जॉमेट्रिकल सेंटरपासून डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. पण जर ऑब्जेक्ट एखादा इरेग्युलर शेपचा असेल, म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे दोन स्टोन दिसत आहेत, या दोन स्टोनचा जो काही शेप आहे तो कसा आहे? इरेग्युलर. आणि इरेग्युलर असल्यामुळे याला आता जॉमेट्रिकल सेंटर असेल का बरं? नाही आहे, याला जॉमेट्रिकल सेंटर नाही आहे. मग या केसमध्ये या दोन ऑब्जेक्टमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कसं मेजर केलं जातं? ओके, धिस डिस्टन्स इज मेजर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ मास. ओके, आता सेंटर ऑफ मास म्हणजे नेमकं काय? तर या ठिकाणी खाली तुम्हाला हा एक इरेग्युलर शेपचा ऑब्जेक्ट दिसतो आणि या ऑब्जेक्टचा हा जो काही पॉईंट जी आहे हा जी पॉईंट म्हणजे त्याचा सेंटर ऑफ मास आहे. सेंटर ऑफ मास म्हणजे काय? तर हा असा एक पॉईंट आहे ज्या पॉईंटला या ऑब्जेक्टचं जे काही मास आहे ते मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. ओके, मग हा जो पॉईंट आहे तो पॉईंट कदाचित एखाद्या ऑब्जेक्टवर असू शकतो किंवा एखाद्या ऑब्जेक्टच्या बाहेर सुद्धा असू शकतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा ऑब्जेक्ट जो आहे या ऑब्जेक्टचा जर शेप आपण पाहिला तर हा थोडासा सेमी सर्क्युलर आहे आणि सेमी सर्क्युलर असल्यामुळे या ठिकाणी याचं जे काही सेंटर ऑफ मास आहे ते आउटसाईड द ऑब्जेक्ट आहे, म्हणजे या पॉईंटच्या जवळ याचं सेंटर ऑफ मास आहे. म्हणजे सेंटर ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट, दिस पॉईंट मे बी ऑन द ऑब्जेक्ट ऑर इट माइट बी आउटसाईड द ऑब्जेक्ट. तो कदाचित एखाद्या ऑब्जेक्टवर सुद्धा असू शकतो किंवा ऑब्जेक्टच्या बाहेर सुद्धा असू शकतो. मग हा सेंटर ऑफ मास म्हणजे नेमकं काय? द सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज द पॉईंट inside or outside the object at which the total mass of the object can be assumed to be concentrated. म्हणजे हा असा एक पॉईंट आहे ज्या पॉईंटला या ऑब्जेक्टचं जे काही मास आहे ते मास कॉन्सन्ट्रेट झालेला आहे आणि हा पॉईंट जो आहे तो पॉईंट इट माइट बी अ इनसाइड और आउटसाइड द ऑब्जेक्ट. कदाचित तो ऑब्जेक्टच्या इनसाइड असू शकतो किंवा ऑब्जेक्टच्या आउटसाइड सुद्धा असू शकतो. The center of mass of a spherical object having uniform density is at its geometrical center. म्हणजे एखादा जो स्पेरिकल ऑब्जेक्ट असेल ज्याची युनिफॉर्म डेन्सिटी आहे अशा ऑब्जेक्टचा जो काही सेंटर ऑफ मास आहे तो त्याच्या जॉमेट्रिकल सेंटरला असतो. द सेंटर ऑफ मास ऑफ एनी ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी इज ॲट इट्स सेंट्रॉइड. ओके, म्हणजे हा सेंटर ऑफ मास जो आहे ऑफ एनी ऑब्जेक्ट म्हणजे तो स्पेरिकल असेल किंवा इरेग्युलर शेपचा असेल, हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी, ज्याची युनिफॉर्म डेन्सिटी आहे अशा ऑब्जेक्टचा जो काही सेंटर ऑफ मास आहे तो कुठे असतो? इज ॲट इट्स
सेंट्रॉइड, म्हणजे तो त्याच्या सेंट्रॉइडच्या जवळ आहे. म्हणजे या ठिकाणी या ऑब्जेक्टचा जर विचार केला आपण तर या ऑब्जेक्टचा जो काही सेंट्रॉइड आहे तोच काय आहे, सेंटर ऑफ मास आहे. ओके, चला तर मग पुढच्या भागाकडे वळू आपण. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा मॅग्निट्यूड ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सेंट्रिपिटल फोर्स यापूर्वी आपण पाहिलेला आहे. आपण बहुतेक दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्हिडिओमध्ये सेंट्रिपिटल फोर्स ही कन्सेप्ट पाहिलेली आहे. एखादा ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर मोशन रिव्हॉल्व होत असतो तेव्हा त्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तो फोर्स कोणता आहे, तर तो आहे सेंट्रिपिटल फोर्स. समजा अशा सर्क्युलर मोशनमधल्या ऑब्जेक्टवर जर असं सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होत नसेल तर काय होईल बरं, दॅट ऑब्जेक्ट विल नॉट रिव्हॉल्व्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट. तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्स होणार नाही. इट गोज इन द टँजेन्शियल डायरेक्शन. सेंट्रिपिटल फोर्सेस एखादा ऑब्जेक्ट जो सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर तो सर्क्युलर मोशनमध्ये का राहतो, तर ड्यू टू सेंट्रिपिटल फोर्स इज कंटिन्युअसली ॲक्टिंग ऑन इट. जर असं सेंट्रिपिटल फोर्स जर त्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होत नसेल तर तो ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये राहील का, नाही. दॅट ऑब्जेक्ट गोज इन द टँजेन्शियल डायरेक्शन. तो ऑब्जेक्ट टँजेन्शियल डायरेक्शनला जाईल. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जर रिव्हॉल्व होत असेल तर त्या ऑब्जेक्टवर सेंट्रिपिटल फोर्स कॉन्स्टंटली ॲक्ट होतो. फॉर एक्झाम्पल आपण अर्थ आणि मूनमध्ये जर विचार केला, मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ इन नियरली स्पेरिकल ऑर्बिट. जवळपास तो स्पेरिकल ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो आणि हा रिव्हॉल्व होत असताना त्या मूनवर एक कंटिन्युअसली फोर्स ॲक्ट होतो. तो फोर्स म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स. आणि या सेंट्रिपिटल फोर्सलाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा म्हटलेलं आहे. मग या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आपण पाहिलेला आहे, या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनमध्ये वाय डिड न्यूटन ॲज्युम इनवर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे न्यूटननं जो काही न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो स्टेट केलेला आहे त्यामध्ये डिस्टन्स घेत असताना इनवर्स स्क्वेअर डिपेंडन्स का घेतलेला आहे, म्हणजे द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. असं स्टेटमेंट का घेतलं असेल त्याचा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा. ही वॉज हेल्प्ड बाय केप्लर्स थर्ड लॉ इन दिस ॲज शोन बिलो. म्हणजे खाली दाखवल्याप्रमाणे आपण त्याचं स्टेटमेंट पाहू शकतो. कन्सिडर एन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड. तो एक कॉन्स्टंट स्पीडनं फिरतोय असं आपण कन्सिडर करू. वी हॅव सीन अर्लियर दॅट सच अ मोशन is possible only when the object is constantly acted upon by a force directed toward the center of circle. आणि हा जो काही फोर्स आहे दॅट फोर्स, दिस फोर्स इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. याच फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. ओके, मग हा जो काही या ठिकाणी हा ऑब्जेक्ट दिसतोय, या ठिकाणी आपण जर कन्सिडर केलं तर हा एक मेटल बॉल आहे आणि हा मेटल बॉल जर या पद्धतीने आपल्याला रिव्हॉल्व्स करायचा असेल तर काय होतं बरं, तर यावर आपल्याला एक फोर्स ॲक्ट करावा लागतो आणि तो फोर्स कोणता आहे, तर तो आहे सेंट्रिपिटल फोर्स. समजा तो सेंट्रिपिटल फोर्स आपण अप्लाय नाही केला तर काय होईल, दिस मेटल बॉल गोज इन द टँजेन्शियल डायरेक्शन. तो टँजेन्शियल डायरेक्शनला जाऊ शकतो. ओके, इफ एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट, व्ही इज इट्स वेलॉसिटी अँड आर इज द रेडियस ऑफ द सर्कल, देन it can be shown that this force is equal to. म्हणजे या ऑब्जेक्टचा जर विचार केला आपण, या ऑब्जेक्टचा मास m एवढं आहे, याची वेलॉसिटी v एवढी आहे आणि हा ज्या सर्क्युलर ट्रॅक भोवती फिरतोय किंवा ज्या सर्क्युलर पाथ भोवती फिरतोय त्या सर्क्युलर पाथची जी रेडियस आहे ती r एवढी आहे. देन इट कॅन बी शोन दॅट दिस फोर्स इज इक्वल टू, म्हणजे यावर ॲक्ट होणारा जो काही सेंट्रिपिटल फोर्स आहे त्या सेंट्रिपिटल फोर्ससाठी आपण इक्वेशन लिहू शकतो, F इज इक्वल टू mv² अपॉन r. ओके, या ठिकाणी हा फोर्स म्हणजे कोणता फोर्स आहे, तर तो आहे सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा सेंट्रिपिटल फोर्स कशावर डिपेंड आहे, इट विल डिपेंड ऑन द मास ऑफ द ऑब्जेक्ट, वेलॉसिटी अलॉंग द सर्क्युलर पाथ अँड रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर पाथ. ओके, इफ प्लॅनेट
is revolving around the sun in a circular orbit in a uniform circular motion, then centripetal force acting on the planet toward the sun must be. म्हणजे जर एखादा प्लॅनेट सनच्या अराउंड जर रिव्हॉल्व होत असेल तर त्या प्लॅनेटवर ॲक्ट होणारा जो काही सेंट्रिपिटल फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स आपण या फॉर्म्युल्याने लिहू शकतो F इज इक्वल टू mv² अपॉन r². कारण या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू ऑब्जेक्ट. ओके, where m is the mass of the planet, v is its velocity and r is its distance from the sun. Velocity is equal to distance traveled upon time taken. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. आता या ठिकाणी सपोज आपला जो ऑब्जेक्ट आहे तो जो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये जर रिव्हॉल्व होत असेल देन डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द ऑब्जेक्ट मीन्स इट इज इक्वल टू द पेरिमीटर ऑफ द ऑर्बिट, म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ ऑर्बिट और सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ओके, the velocity of the planet can be expressed in terms of period of revolution t as follows. The distance traveled by the planet in one revolution is equal to perimeter of the orbit, that is 2 pi r, means it is equal to the circumference of the circle. Okay, where r is the distance of the planet from the sun. Time taken is equal to period of revolution, that is equal to t. The distance traveled by the planet in one revolution is equal to perimeter of the orbit, that is 2 pi r. Okay, where r is the distance of the planet from the sun and time taken by the planet to complete one revolution is the period of revolution, which is equal to capital T. ओके, त्यावरून जर आपण हा फॉर्म्युला जर पाहिला v इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन, तर त्यासाठी आपल्याला असं लिहिता येऊ शकतं 2 पाय आर अपॉन टी, वेअर 2 पाय आर इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द ऑब्जेक्ट इन वन रिव्होल्यूशन अँड वेअर कॅपिटल टी इज द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. ओके, मग आत्ताच आपण सेंट्रिपिटल फोर्सचा एक फॉर्म्युला पाहिला होता F इज इक्वल टू mv² अपॉन r. म्हणजे या ठिकाणी हा जो v आहे, v म्हणजेच काय तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन, ज्याची व्हॅल्यू आहे 2 पाय r अपॉन t. ही जर v ची व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये जर पुटअप केली तर इक्वेशन आपलं काय होईल, F इज इक्वल टू m इन ब्रॅकेट 2 पाय r अपॉन t ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन r. ओके, याचा जर आपण स्क्वेअर केला तर काय होईल बरं, याचा स्क्वेअर केल्यानंतर 4m पाय स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर अपॉन r. ओके, आता हे जे आलेलं इक्वेशन जे किंवा हे आलेलं जे आपलं एक्सप्रेशन आहे मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग बाय r स्क्वेअर वी गेट. जर या r स्क्वेअर न मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर आपल्याला जे एक्सप्रेशन मिळेल ते या पद्धतीने असेल 4m पाय स्क्वेअर r क्यूब अपॉन t स्क्वेअर r स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी या r स्क्वेअरनं जर या r ला मल्टिप्लाय केलं तर r क्यूब येईल आणि t स्क्वेअर इंटू r स्क्वेअर या पद्धतीने असेल. म्हणजे F इज इक्वल टू आपल्याला इक्वेशन मिळालेले F इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर r क्यूब अपॉन t स्क्वेअर r स्क्वेअर इज इक्वल टू. आता याच एक्सप्रेशनला आपल्याला असं सुद्धा लिहिता येऊ शकतं 4m पाय स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इंटू r क्यूब अपॉन t स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी हा जो r क्यूब आहे आणि हा t स्क्वेअर आपण सेपरेट बाजूला ठेवलेले आहे. अकॉर्डिंग टू द केप्लर्स थर्ड लॉ, केप्लरचा थर्ड लॉ आपल्याला माहिती आहे आणि केप्लरच्या थर्ड लॉ अनुसार t स्क्वेअर अपॉन r क्यूब इज इक्वल टू k कॉन्स्टंट. पाठीमागे आपण केप्लर्स थर्ड लॉ मध्ये पाहिलेला आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती कशी असते, नेहमी कॉन्स्टंट असते. ओके, जर समजा मी याचा रेसिप्रोकल जर घेतला तर काय होईल बरं, r क्यूब अपॉन t स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन k. म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ती काय येईल, 1 अपॉन k येईल. मग यापूर्वी आपण जो काही सेंट्रिपिटल फोर्सचा जो काही फॉर्म्युला घेतला होता F इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर
आर क्यूब अपॉन आर स्क्वेअर टी स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी आर क्यूब आणि टी स्क्वेअर याला रिप्लेस करून आपण 1/k ही व्हॅल्यू पुटअप करू शकतो. ओके, पण यामध्ये जर पाहिलं आपण 4m पाय स्क्वेअर अपॉन के, या सर्व गोष्टी कशा आहेत, कॉन्स्टंट आहेत. म्हणजे या ठिकाणी जो काही सेंट्रिपिटल फोर्स आहे F इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1 अपॉन आर स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला म्हणता येऊ शकतं की हा जो काही सेंट्रिपिटल फोर्स आहे, दिस सेंट्रिपिटल फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. ओके, त्यामुळे न्यूटन्सनं त्याचा जो काही ग्रॅव्हिटेशनल जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये gravitational force of attraction is inversely proportional to the square of the distance between the two object असं स्टेटमेंट दिलेलं आहे. ओके, thus Newton's conclude that the centripetal force, which is the force acting on the planet, is responsible for its circular motion, must be inversely proportional to the square of the distance between the planet and the sun. त्यानंतर पुढचा भाग जो पाहायचा आपल्याला तो आहे हाय टाइड्स अँड लो टाइड्स. ओके, आपल्याला माहिती आहे की अमावस्या पौर्णिमेला आपल्याकडे हाय टाइड्स आणि लो टाइड्स सारख्या काही घटना घडून येतात. ओके, आता ह्या घटना नेमक्या कशा आहेत किंवा कशामुळे घडून येतात त्याविषयीचा भाग आपल्याला पाहायचा आहे. यू मस्ट बी नोईंग अबाउट द हाय अँड लो टाइड्स दॅट ऑकर्स रेग्युलरली इन द सी. द लेवल ऑफ द सी वॉटर ॲट any given location along seashore increases and decreases twice a day at a regular interval. Okay, high and low tides occur at a different times at a different places. The level of water in the sea changes because of the gravitational force exerted by the moon. Water directly under the moon gets pulled toward the moon and the level of water there goes up, causing high tide at the place. At two places on the earth at a 90 degree from the place of the high tide, the level of water is minimum and low tides occur there as shown in figure. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही जो अर्थ कन्सिडर केली आणि हा अर्थच्या भोवतीचं हे सराउंडिंग जे दाखवलेलं आहे ब्ल्यू कलर मध्ये ते वॉटर आहे असं आपण कन्सिडर करू. आपला मून अर्थच्या ज्या फेज कडून असेल, ओके, या फेज कडून आहे म्हणजे या ठिकाणी या दोन ऑब्जेक्ट मधलं जे डिस्टन्स आहे ते या ठिकाणी मिनिमम आहे. आणि द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू ऑब्जेक्ट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. म्हणजेच जर दोन ऑब्जेक्ट मधलं जर डिस्टन्स कमी असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होतो, वाढतो. म्हणजे जर ज्या बाजूने चंद्र असेल त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो थोडासा जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी या जे वॉटरची लेवल आहे ती काय होते, राईज व्हायला लागते. ओके, आता ही राईज झालेली जी लेवल आहे धिस लेवल इज कॉल्ड ॲज हाय टाईड. याला काय म्हणतो आपण, हाय टाईड असं म्हणतो. कारण या ठिकाणाहून हा जो मून आहे, मून खूप जवळ आहे त्यामुळे या ठिकाणी हाय टाईड्स फॉर्म होतात. पण या हाय टाईडच्या पॉइंटला जर आपण 90 डिग्री मध्ये जर पाहिलं या ठिकाणी तर या ठिकाणी काय झालेलं आहे, लो टाइड्स फॉर्म झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी जो काही मून आहे तो अर्थ पासून म्हणजे या ठिकाणच्या पाण्याचा जर विचार केला तर तो मून पासून थोड्याशा दूर अंतरावर आहे त्यामुळे या ठिकाणी लो टाइड्स फॉर्म होतात. तर या ठिकाणी हाय टाइड्स फॉर्म होतात. म्हणजे द फॉर्मेशन ऑफ लो टाइड्स अँड हाय टाइड्स